ड्युअल इन्कम, नो किड्स किंवा डिंक. साधारणतः 1980च्या दशकात पाश्चात्य देशांमध्ये आलेलं हे फॅड कालांतरानं भारतात सुद्धा आलं. नवरा बायको दोघांनीही कमवायचं, मुलं होऊ द्यायची नाहीत. मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये गेल्या दशकभरात हे लोण आलं. मात्र आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. मुलं नाहीत आणि दोघंही आपापल्या उद्योगात दंग. यामुळे अनेक लग्न मोडू लागली आहेत. अशा जोडप्यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण 25 ते 30% झालंय. याची विविध कारणं आहेत. दोघांपैकी एकाला, विशेषतः नवऱ्याला, मूल व्हावं असं वाटू लागणं हे यातलं मुख्य कारण आहे. तसंच दोघांची करिअर वेगळी असल्यामुळे संवाद तुटतो, कमी होतो. काही प्रकरणांमध्ये अजिबातच मूल नको असं दोघांपैकी एकाला वाटू लागलं. लहान मुलांचं बंधन नसल्यामुळे संसार सहज मोडता येतो. जो आजकल लड़कियों में करियर माइंड आ गया है, सो करियर माइंड विच मीन्स कि एक अच्छा प्रोफेशनली जॉब का टाइटल होना चाहिए या तो मेरी इनकम अच्छी होनी चाहिए. बट साइमल्टेनियसली दे आर फॉरगेटिंग कि अपब्रिंगिंग अ चाइल्ड एंड मेकिंग दैट चाइल्ड सक्सेसफुल इज ऑल्सो वन बेस्ट करियर. मुलं ही जबाबदारी नसून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे असा विचार जोडप्यांनी करायला हवा असं मत डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत सर्वांनीच व्यक्त केलं. एकत्र कुटुंबात राहणं ही एक चांगला उपाय असल्याचं तज्ज्ञ मानतात. ह्याची जी सुदृढ किंवा एक चांगली कल्पना, त्यातून मिळणारा आनंद काय असतो हे त्यांना माहीतच नसतं. बऱ्याच वेळेस त्यांना माहीत नसतं किंवा हे कुणी त्यांना सांगितलेलं नसतं. सहसा आपण याच्यामधून असं मजा झाली, एक खूप चांगली गोष्ट आहे, मला माझ्या मुलाबरोबर किती मजा येते खेळताना, असं कुणी सांगितलेलंच नसतं. ज्या पद्धतीने आईवडिलाच्या याच्यामध्ये सांभाळलं जातं तसं सांभाळू शकत नाही. मग मुलाला जन्मच नको, आपल्याला मूल नकोच आहे, इश्यूच नको. पण हे इश्यू नको म्हणणं जरी ठीक असलं किंवा त्यांना पटलं असलं, हे जास्त वेळ टिकू शकत नाही. कारण नवरा बायकोला आणि परिवार टिकवण्यासाठी जर महत्त्वाचं एक माध्यम आणि सोल्युशन काय असेल तर ते मूल आहे. मुलामुळे ते दाम्पत्य एकत्र चिटकून राहू शकते. आजच्या तरुण पिढीलाही डिंक पद्धतीमध्ये दोष असल्याचं वाटतंय. मला असं वाटतं की लग्न टिकून ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या स्टेजला लग्न केलेलं आहे त्याच्यानंतर जो फ्लो आहे त्या फ्लोमध्ये जर मूल वर्षभरात झालं, 1.5 वर्षात झालं, तर तुम्हाला आधीच कळतं की माझी ही एक रिस्पॉन्सिबिलिटी. मुलं ही देवाघरची फुलं असं पूर्वी म्हटलं जायचं. स्वतःला मौजमजा करता यावी यासाठी ही फुलं उमलूच न देणं आपल्यालाच महागात पडू शकतं. एवढंच डिंक पद्धतीनं लग्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.